फक्त कमरेपासून ह्या गुडघ्यापर्यंतचा एक भाग तेवढा त्यांचा मिळाला, बाकी तुकडे तुकडे झाले होते आणि त्याची गोळा करून आम्ही त्यांची क्रिया केली. आम्ही एका चौकीवरती 10 जण असायचे, पण पुढून येताना 100 लोक येत होते. आम्ही घराकडनं पत्रांची खूप वाट बघणार आणि त्यावेळी पोस्ट कार्ड जास्त असायचे. त्या डोक्या आपण टोपी काढून असं बोलत राहिलो तर ते ठराविक मेंदूच्या ठिकाणीच ते दंश करतात. टेलिफोन उचलायला आणि वरून तिथं साप आला, त्याचा अंगठाच तोडला. त्या शेवटी त्या व्यक्तीचा जीव गेला. की लाईट हाऊसचा ऑर्डर जर एका ठिकाणी चूल पेटलेली दिसली आणि तिथं बंबार्डमेंट होऊ शकतो का, इथं लोक आहेत समजून त्यांनी आपलं घर समजून यांची डिलिव्हरी केली आहे. पोर्तुगीजांना अशा पद्धतीनं आम्ही कैचीत पकडलं की विथिन 36 वीक कॅप्चर्ड ओव्हर गोवा. 65मध्ये असं दाखवलं की ते अजूनपर्यंत वर मन काढू शकत नाहीत. तिथं जवळजवळ 18 वर्षे काय आलं नाही हे संशोधनाने सिद्ध झालं. तर अशा प्रकारची ही परिस्थिती पाकिस्तानला होती. डेड बॉडीज वरती उगवलेली ही फुलं याला पॉपी ग्रेव म्हणतो. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये. आजपर्यंत आपण अनेक पॉडकास्ट केले, पण आजचा पॉडकास्ट विशेष आहे, खास आहे यासाठी कारण देशाची सेवा करणारे व्यक्ती स्वतः सॅक्रिफाईस करून, स्वतःचा आनंद, स्वतःची फॅमिली सॅक्रिफाईस करून आपलं आयुष्य सीमेवर वेचतात आणि त्यामुळेच तुमच्या आमच्यासारखी लोक घरामध्ये आनंदी आणि खुशीने प्रत्येक सण साजरा करतात आणि आपल्या फॅमिलीसोबत राहतात. आज अशाच एका व्यक्तीची मी मुलाखत घ्यायला आले, खास कोल्हापूरमध्ये. रिटायर सुभेदार NN पाटील सर. सर, स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी. नमस्कार. बघायला गेलं तर सर, देशसेवा त्याचबरोबर सैन्यात जाणं आणि देशासाठी काम करत असताना अंगावर काटे येणारे अनुभव असतात सैनिकांचे. आणि तुम्ही तर सुभेदार रिटायर आहात, तुमच्याकडे भरपूर किस्से असतील आणि मला प्रेक्षक हो सांगायला आवडेल की 1961, 62, त्याचबरोबर 65 आणि 71 या 4ही युद्धात तुम्ही होतात आणि कौतुकास्पद मोलाची कामगिरी सरांनी केलेली आहे. सुरुवातीपासून सर बघायला गेलं तर तुमचा परिचय देण्यात माझा वेळ गेला, पण मी हा थोडकाच दिला म्हणायचा. तुम्ही सुरुवातीला तुमचा परिचय करून दिलात तर खूप छान होईल. मी NN पाटील सांगवडेकर. मूळ मी सांगवडे गावचा, म्हणजे एका खेड्यातला. 1958मध्ये मी आर्मीमध्ये गेलो आणि 19 वर्षे सर्व्हिस करून मी 1976ला रिटायर झालो. ह्या 19-20 वर्षाच्या कालावधीमध्ये मला एक 4 लढाईंची संधी मिळाली. मी एक संधीच समजेन माझ्यासाठी देशसेवेची. 1961ला गोवा ऑपरेशन झालं, त्यावेळी फक्त 36 तासात गोवा भारतीयांनी घेतला. हा निश्चितपणे आपल्या पूर्वजांनी त्यावेळी कौतुक केलं आहे आमचं. 1961 नंतर 62ला चायनीज युद्ध झालं. 1961च्या दरम्यान चव्हाणला एकदा इंडियामध्ये येऊन नेहरूशी चर्चा करून हिंदी चीनी भाई हे शब्द घेऊन गेले आणि याच भावनेने 62मध्ये त्यांनी इथली तयारी पाहून, आमची इतकी मोठी तयारी नाही हे पाहून देखील जे खंजीर खुपसलं म्हणतो आपण, त्याचं एकच कारण की त्यांनी आमच्याशी 1962ला युद्ध केलं, कसल्याही प्रकारची तडजोड न करता. आणि त्यावेळे 1962ला युद्ध असं झालं, आम्ही एका चौकीवरती 10 जण असायचे, पण पुढून येताना 100 लोक येत होते. एकदा 2 वेळा तटवणं शक्य झालं, परंतु वरच्यावर सगळ्यांना तटवणं हे शक्य झालं नाही. म्हणजे मॅकमोहन लाईन आहे जी 3800 किलोमीटरची, ती मॅकमोहन लाईन आपल्याकडे होती. त्याच्यावरती त्यांचा ताबा झाला आणि ते त्या ठिकाणी आता राहतात. त्यानंतर आता गव्हर्मेंट जे आपापसात जे ठरवेल, आम्हाला जी ऑर्डर देईल ते आम्ही करणार. सरकार जे सांगेल ते आम्हाला करणार, कारण भारताविषयी आम्हाला प्रेम आहे आणि ते आम्ही करतो. निश्चितच सर, हा प्रवास इथून सुरू झाला. तुम्ही म्हणताय जसं 19-20 वर्ष तुम्ही काम केलं. सैन्यात जातानाचं वय काय होतं तुमचं? सैन्यात जाताना माझं 19 वय होतं. 19 आणि 38-39 साला मी रिटायर झालो. आणि आज काय सर वय आहे? आज माझं 88 वय आहे. आणि 88 वयात सुद्धा हा उत्साह सर तुमच्याकडून दिसतोय आणि इतक्या छान, मला वाटतं अजून छान छान गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. मी सुरुवात 1961चा जो गोवाचं तुम्ही सांगितलं तिथून करते की काय नेमका कसा प्लॅन केलेला त्यावेळी? प्लॅन असा होता की इंग्रज आपल्याकडे, आपण हे माहिती आहे 150 वर्षे
त्याच्यापूर्वी 250 वर्षे पोर्तुगीज गोव्यामध्ये आले होते. महाराष्ट्र 1960ला आपला स्वतंत्र झाला. त्यानंतर 61ला आम्ही गोवा आपण घ्यायचं आपल्याकडे ठरवलं, परंतु ते स्वातंत्र्य सैनिकांनी यासाठी खूप प्रयत्न केला. पण शेवटी एक अशा स्टेजला येऊन थांबलं की आपल्याला सैनिकांना त्यांनी मदत घ्यावी लागली. आणि त्यामुळे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही सेक्शनना घेऊन त्या पोर्तुगीजांना अशा पद्धतीनं आम्ही कैचीत पकडलं की विथिन 36 वी कॅप्चर्ड अवर गोवा. ताब्यात घेतल्यानंतर त्यावेळी जे प्रसंग आले की काही पाकिस्तान, आपल्याला माहिती आहे आपल्याकडं पाकिस्तान जे आहे ते काही लोकांशी त्यांनी संगतमत करून त्यांच्या मदतीसाठी काही लोक पोर्तुगीजांना बोलवले, काही पोर्तुगीज सोडून पळून गेले, काही लोक तसेच त्या ठिकाणी राहिले. म्हणजे अशा वेळेला पाकिस्तानला तटवण्यासाठी आमची युनिट लागली. मी आर्टिलरीचा, तर आर्टी युनिट तिथं होती आणि नाईट आऊटचा फार मोठा ऑर्डर त्या ठिकाणी होतं, सगळ्यांना पाळावं लागत होतं. आणि बाय द बाय 1964ला माझं लग्न झालं आणि आता 61-62ला काही त्रास झाला, जो झाला तो झाला, आता संपला असं समजून मला क्वार्टर अलॉट झाले. आणि क्वार्टर अलॉट झाल्यानंतर 1-2 महिन्यातच आमची बदली झाली असं सांगितलं आणि त्यामुळे फिरोजपूरला आम्ही गेलो. फिरोजपूरला गेल्यानंतर क्वार्टर अलॉट झालं, त्या ठिकाणी फॅमिली घेऊन गेलो. घरी पोचवायला कोण मनुष्य नाही, दुसऱ्याबरोबर पाठवणं ते शक्य नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी आम्हाला काही क्वार्टर्सची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी गेलो. आणि क्वार्टरमध्ये गेल्यानंतर महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात पाकिस्तानने अशा प्रकारची कळ काढली आमची की त्याने 1947 पासून 1965पर्यंत 18 वर्षे चिटपुट घटना आहे असं आपण लोक पेपरमध्ये वाचत होता. परंतु प्रत्यक्ष त्यांचा त्रास समजून आमच्या जनरलनी असा प्लॅन तयार केला की त्यांना कशा पद्धतीनं व्हायचं. आणि त्या युनिटमध्ये असं की पहिले फायरिंग व्हायला नको, परंतु आमचे जे युनिट कोणीवरनं चालून ज्यांच्यावरती जो हल्ला केला गेला, या सतलज नदीच्या किनाऱ्याला अलीकडं आपले लोक त्यांची जे पहारा चालला होता त्यांना खलास केल्यानंतर मग आपल्याला त्यांच्याकडनं फायरिंग आली. म्हणजे फर्स्ट फायरिंग युनोमध्ये दिल्याची नोंद झालेली आहे. आणि ती फायरिंग झाल्यापासून इकडे तर आम्ही तयारच होतो. त्यामुळे त्यांना 65मध्ये असं दाखवलं की ते अजूनपर्यंत वर मन काढू शकत नाहीत. ते लढाई जर करायचं असेल तर चोरून करावं लागेल किंवा दहशतवाद्यांना पाठवूनच करावं लागेल, याच्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर नाही. हा पाकिस्तानचा भाग. पण पाकिस्तान आपल्यापेक्षा लहान असेल, कमी असेल, तरी कच्छ काठेवाडपासून सिक्कीमपर्यंत हा जो बॉर्डर एरिया 7,500 किलोमीटरचा जर पाहिला, या बॉर्डरवरती आम्हाला सैनिक सगळे पाठवावं लागतात. ठीक. आणि आमची जी आर्मी आहे, म्हणजे तुमच्या माहितीसाठी आज चायनाची आर्मी 23 लाख आहे, अमेरिकेची 16 लाख आहे, भारताची 14 लाख आहे, आणि त्याच्यानंतर रशिया हे वगैरे 8.5, 9, 10 असे खाली होत 5.5 लाखापर्यंत असे काही आर्मी आहेत. असे 10 देशांचे मी सांगू शकतो आपल्याला. तर अशा प्रकारची आमच्याकडे आर्मी असल्यामुळे आम्ही खूप ठिकाणी आम्हाला संरक्षण मोठं करावं लागतं आणि तेवढ्यासाठी आमचा बराचसा वेळ त्याच्यामध्ये जायचा. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सैनिकांना सुट्टीलाही पाठवायला पाहिजे, टेम्पररी ड्युटीला जायला पाहिजे, निराळ्या ठिकाणी जाऊन हत्यारं गोळा करायचे आहेत, लोकांना गोळा करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपला वेळ जायचा. सर, ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं की 1962चं चीन आणि भारतचं जे युद्ध होतं, यामध्ये सैन्यांनी फायरिंग केलं आणि असं युद्ध झालं की जे पाकिस्तान आत्ताही मान वर काढू शकत नाही म्हणते. पण या दरम्यान एकूण किती महिला त्यावेळी विधवा झाल्या, वीर पत्नी झाल्या, काय सांगू शकता? 1962ला आता म्हणजे जास्त आपल्याला माहिती आहे, जवळजवळ 3000पेक्षाही जास्त महिला हे आपले विधवा झाल्या महिला. कारण काही सोल्जर जखमी झाले, काही सॅक्रिफाईस झाला. तर अशामुळे आमचे 3000हून जास्त त्यावेळी नुकसान झालेलं आहे. आणि त्या लोकांच्यासाठी जे काही त्यावेळी जे कार्य केलं की तर ते आपण बॉर्डर वाचवण्याचा तो प्रयत्न आटोकाट केला. आणि निश्चितपणे सगळी त्यावेळी जरी आमची हार झाली असेल तर सगळ्यांच्याकडून आपल्याला कौतुकच झालं. कारण एका चौकीवरती आमचे 10 लोक असणार, असे आमचे 10-12 चौक्या असल्या तर प्रत्येक 10-12 जगा आणि त्यांना सप्लाय करणारे, पण त्यांच्याकडून 100-100च्या येत होते. त्यांचंही आपण काही चालू दिलं नाही. आणि चीनला त्यावेळी आम्ही
पाठीमागं ढकललं. फक्त मॅकमोन लाईन आम्ही परत ताब्यात घ्यायचा असा विचार करून देखील आपण घेऊ शकत नाही, कारण आम्ही गव्हर्नमेंटच्या अंडर काम करतो. बरोबर. आपल्याला सरकार जे सांगेल ते करायचं. निश्चितच सर. यानंतर मी 1965च्या युद्धाकडे येते की आपण चर्चेदरम्यान मागे बोललो होतो की महिला ज्या होत्या त्या 6च्या आत जेवण करायच्या. नक्की तो किस्सा काय होता सांगा. तो किस्सा असा होता, 1965ला लढाई ज्या वेळेला डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही फिरोजपूर सेक्टरला होतो. फिरोजपूर सेक्टर, अमृतसर सेक्टरला अण्णा हजारे होते आणि या फिरोजपूर सेक्टरला आम्ही लोक होतो. म्हणजे एक अण्णा हजारांची आता माहिती झाल्यानंतर, परंतु त्यावेळेला ते तिकडे होते. आणि त्यावेळेला 65च्या लढाईमध्ये सुरू झाल्यानंतर त्यांचे जे फायरिंग सुरू झाले त्यावेळी घराचे खिडक्या दारं वाजल आले. पण हळूहळू फायरिंग वाढल्यानंतर रात्री 12 वाजता आम्हाला कमांडिंग ऑफिसरचं ऑर्डर आले की या सबंध महिलांना घेऊन, मला ते डिटेल केलं गेलं, या सगळ्यांना घेऊन पोचवून त्या ठिकाणी हजर राहायचं. तर मी ज्या वेळेला या सगळ्या महिलांना घेऊन, माझ्यावर आणखी 4-5 जण होते, सगळे घेऊन आम्ही फरीदकोटला एक मुलींचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये आम्ही त्या मुलींना तिथं त्या मुलींच्या जवळ सोडलो आणि त्यांच्या जीवावरच. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी यांना जेवण्यासाठी करण्यासाठी ह्या प्रत्येक बायकांना ते काही धान्य दिलं, काही हे दिलं, पीठ दिलं. असं दिल्यानंतर त्यांना सांगितलं की रात्री 5 नंतर 6 नंतर काही पेटवायचं नाही, कारण का लाईट आऊटची इतकी मोठी ऑर्डर होती आणि त्यामुळे लाईट आऊटसाठी त्यासाठी आपण हे करायचं नाही. ते जेव्हा ते 61ला ज्यावेळी झालं ते, जरी मी पुढं सांगितलं तुम्हाला 65चा, 61ला देखील तशाच प्रकारचं की लाईट आऊटचा ऑर्डर जर एका ठिकाणी चूल पेटलेली दिसली आणि तिथं बंबार्डमेंट होऊ शकतो, कारण इथं लोक आहेत समजून, त्यामुळे एकामुळे हजारो लोकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे लवकरच जेवण आटपून ताबडतोब त्याच्यामध्ये जेवण वगैरे आटपून दिवसभर बसायचं, अशा पद्धतीची ऑर्डर होती महिलांना. आणि 65मध्ये आम्हाला देखील तीच ऑर्डर होती, तर रात्री काही करायचं नाही. परंतु दुर्भाग्य असं की रात्रीच्या वेळेला ज्यावेळी टेलिफोन आला एका टेंटमध्ये, आम्हाला त्या टेंटमध्ये टेलिफोन घ्यायला गेलो तर त्या टेलिफोनमध्ये एक व्यक्ती आमची असं हात धरून टेलिफोन उचलायला आणि वरून तिथं साप आला, त्याचा अंगठाच तोडला. त्या शेवटी त्या व्यक्तीचा जीव गेला, आपले एक सैनिक गेले त्याच्यामध्ये. म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज ऑल्सो देअर. फक्त एकच नाही, 62च्या लढाईत जसं तर सिक्कीममध्ये आम्हाला अडचणी होत्या, जीव लागायचे, आणि ते जीव लागले तर 5 मिनिटात या अंगठ्यावढे व्हायचे, जे की एवढे बारीक बारीक असतात, आणि जीव संपूर्ण आपल्या शरीरामध्ये पसरले तर असे जीव जाऊ शकतो. तशी एक व्यक्ती देखील गेली. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या जर ऐकल्या तर तो भयंकर धोक्याचा, त्याला जीव किंवा काय त्याला पण काहीतरी इंग्लिश शब्द आहे, जळू म्हणतो, ते जळू, त्याच्यामध्ये ते बर्फातनं आपल्या अंगावर चढायचे, कळणार देखील नाही. असं आम्ही. आता जसं तुम्ही जळूचं सांगितलं, तशा अजून कुठल्या घटना? अजून एक महत्वाचं म्हणजे चीनकडे जातानाच ते का रेफरन्स सांगतो, कारण ते त्याचं उदाहरण देता आलेलं आहे. 1962ला ज्या वेळेला अप्पलचंद नावाचं फॉरेस्ट बंगालमध्ये आहे, आणि त्या बंगालच्या फॉरेस्टमध्ये असे साप होते, आणि ते साप जर आपल्या डोक्या आपण टोपी काढून असं बोलत राहिलो तर ते कदाचित डोक्यावर ठराविक मेंदूच्या ठिकाणीच ते दंश करतात, अशा प्रकारचं ते ऐकायला मिळालं आम्हाला. आणि तेच साप जर खाली पडलं चुकून टोपी घालायला तर ते पायानं तुम्ही चढवून मारू शकताय. तर असेही साप झाडावर होते. आंघोळीला आम्ही 5 वाजता 5:30 वाजता सगळे जवळचे ते ओढा वाहत होता, तिथं गेलो. त्या ओढ्याजवळ एक वाघाने एका झुडपात जंप घेतली. सगळेच आम्ही कपडे घेऊन पळत आले, मग परत फायरिंग करून किंवा हातात बंदूक घेऊन जायची पळ आली, आणि मग आपले परत आणले. म्हणजे असे जागी जागी प्रसंग आले. हे सापाचेही अशा प्रकारचे आहेत. बघायला गेलं तर सर, आता तुम्ही हे सांगितलात, या दरम्यान तुमच्या अगदी जीवाभावाची लोक सुद्धा तुमच्या समोर गेली असतील. येस, असे काही प्रसंग असे आहेत. एक गायकवाड म्हणून बेळगावचे होते, त्यांचं मला उदाहरण आठवतं आहे. मी एक कॅन्टीन जेशिव होतो, आणि कॅन्टीनचं काम करत असताना शिवसाहेबांनी सांगितलं, ऑर्डर दिली की इथून यांना पगार ह्या महिन्याचं द्या, का आपण नंतर त्याला पगार हे करता येईल, आज कॅन्टीनमधनं द्या. दिलं, आणि दिल्यानंतर ते इमिजिएटली त्या 65च्या लढाईमध्ये आमच्याबरोबर ते लढाईत आले. रात्री 11 वाजता 12 वाजता गाडी होती ना, 10 वाजता म्हणजे 8 वाजतावर पेमेंट केलं,
आणि 9-10ला सगळे तयारी होऊन गावी जायला तयार झाले. 11-11:30 ऑर्डर आली, अमक्या बॉर्डरवर जायचं आहे आणि सुट्टी कॅन्सल, सगळं कॅन्सल. त्या ड्रेससह मी एक 100 रुपये नाही 10 रुपयाचे एक बंडल होते 1000चं, ते बंडल दिलं होते, तसंच खिशात ठेवलं होतं. ती व्यक्ती त्या 61च्या लढ्यामध्ये फायरिंगमध्ये गेली आणि त्या नोटांना तेवढे तुकडे, बाकी त्यांच्या ह्याच्यात शरीराचं काही मिळालं नाही. फक्त कमरेपासून ह्या गुडघ्यापर्यंतचा एक भाग तेवढा त्यांचा मिळाला, बाकी तुकडे तुकडे झाले होते आणि त्याची गोळा करून आम्ही त्यांची क्रिया केली. तर अशा प्रकारचं हे उदाहरण आम्हाला आठवल्यानंतर आतल्या हात आम्हाला ज्यांना आम्ही पेमेंट केलं आहे, ज्यांना हे केलं आहे, तेच लोक गेले. तर तुम्ही सर या संदर्भात आता बोललोत की जवळची लोक, जीवाभावाची लोक गेली, मन खरं तर भरून येतं, पण असे काही तुमच्यासोबत प्रसंग घडले का की समोर मरण दिसलं आणि तुम्ही तुमच्या बुद्धिचातुर्यानं म्हणा किंवा सुदैवानं वाचलात यामधून? नाही, आम्ही जे 25 पाऊंडर आमच्या युनिटचे असते, आमच्याकडे स्टेनगन दिले असते, तर त्या आमचे जे इन्फंट्रीमध्ये हा प्रसंग जास्त येतो. अगदी जवळचा माणूस गेला लक्षात लागेल, कारण ते इन्फंट्री फ्रंट फेस टू फेस असते आणि त्यांच्या सेव्हिंगसाठी 25 पाऊंडर गोळा आहे. आता बोफोर्स आलेला आहे. बोफोर्समुळे आम्ही 65ला चांगलं, ज्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये बोफोर्सचा गोळा पडला तिथं जवळजवळ 18 वर्षे काय आलं नाही, हे संशोधनानं सिद्ध झालं. तर अशा प्रकारची ही परिस्थिती पाकिस्तानला होती. सर या सगळ्याच्या दरम्यान फॅमिली खूप सपोर्ट असते किंवा त्या काळी, म्हणजे आता फोनवरून व्हिडिओ कॉल, फोन मेसेज होतात, पण त्या काळी पत्र हा एकमेव उपाय होता की पत्र पाठवायचे आणि पत्र ज्यावेळी परत त्याचं उत्तर येईल त्यावेळी वाटायचं की आपला माणूस आहे बाबा. सर याबद्दल काय? त्याबद्दल मला हेच सांगावं लागेल, आम्ही घराकडनं पत्रांची खूप वाट बघणार आणि त्यावेळी पोस्ट कार्ड जास्त असायचे आणि तिकडून लिहायला आम्हाला फ्री पुस्तक लिफाफे द्यायचे आणि ते लिफाफे देखील आम्ही ज्या वेळेला घरी लिहू ते आम्हाला ओपर करून द्यायचे. आमचे जे सिनियर आहेत त्याला चेक करून ह्याचं हे म्हणजे काय सिक्युरिटी तर जात नाही, त्यामुळे एका ठिकाणी केअर ऑफ 56 APO, एका ठिकाणी केअर ऑफ 96 APO, एवढ्याच पत्त्यावरती माझं पत्र यायचं. कारण मी कुठल्या नंबरचा आहे काय आहे इतकी जबाबदारी आणि काळजी आपली गव्हर्नमेंट घेत होती. त्यामुळे सिक्युरिटी हे व्हायचं कारणच नव्हतं आणि ते फक्त फ्रॉम सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू वी विल टेकिंग दीज ऑल प्रिकॉशन्स. पण फॅमिली सॅक्रिफाईस बद्दल सर काय सांगाल? फॅमिली सॅक्रिफाईस म्हणजे पाठीमागे जे राहतात, आता ह्यांना मी घरी पाठवता आलं नाही आमच्या मिसेसना, परंतु त्या ठिकाणी राहिले, पण काही वेळा तिथं ते सोडून यायची पाळी आली. इवन माझा मोठा मुलगा ज्यावेळी जन्मला त्यावेळेला डिलिव्हरीसाठी नाशिकला जरी होतो मी, तिथनं नाशिकला बदली झाली, पण तिथून देखील सुट्टी मिळाली नाही, कारण एक्झिजन्सीज ऑफ वर्क त्याच्या पुढे काही चालत नाही, मी ते मानायचं. त्यांना एका बसमध्ये बसवलं आणि बसमध्ये इकडून माझे वडील किंवा कोणतरी घरचे येऊन त्यांना घेऊन गेले. म्हणजे इथून नाशिकहून देखील इथं पोचवायला, आम्हाला फॅमिलीला पोचवायला वेळ मिळेलच हे सांगता येत नाही. तर अशा प्रकारची ती झाली आणि त्या पहिल्या डिलिव्हरीसाठी हिला गावाकडे पाठवलं. त्यावेळेला कोणीही बरोबर नाही, येता नाही. दुसऱ्या डिलिव्हरीत देखील माझा दुसरा मुलगा जे नाशिकला जन्मला, तर त्याच्या वेळी तर मी आपल्याला किस्सा सांगितला की मी गाडी आणायला गेलो डिलिव्हरी दवाखान्यात घेऊन जायचं म्हणून, तर येऊपर्यंत माझ्या घराच्या भोवती पुढं घरात सगळे लाईट लागलेत, लोकांना कळल्यामुळे लोक सगळे जवळचे जमा झाले आणि जे तिथं मिलिटरीवाले त्यांचे म्हणजे फॅमिलीज होत्या त्यांनी आपलं घर समजून यांची डिलिव्हरी केली. आणि एक जाधव नावाची बाई होती आणि त्यांनी कुठेतरी त्यांना अनुभव होता, त्यांनी यांची डिलिव्हरी केली. म्हणजे त्यांचे उपकार आम्ही किती फेडावे, कसे फेडावे हे मलाच कळत नाही, पण आजही त्यांना मी नमस्कार करतो. त्या कुठं आहेत, त्या कोणत्या आहेत, कुठल्या गावच्या आहेत, हा भाग जरी विसरलो एवढे 50-60 वर्षानंतर. तर अशा प्रकारची ही स्थिती आमच्यावर होती. सर यावेळी तुम्हाला वाटलं असेल की साक्षात देव माझ्या मदतीला आला, असे काही अजून अनुभव आहेत का की खरंच तुमच्या डोळ्यासमोर वाटलं की हा माणूस नव्हता तर हा देवच माझ्या समोर येऊन गेला? नाही, बरोबर आहे. अशा मिलिटरीमध्ये काय झालं की आपण ज्यावेळी एकत्र जातो, ऑफिसर्स, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स, नॉन कमिशन्ड ऑफिसर्स, जवान, ह्या सगळ्यांना कोण कधी काय लागेल गोळी सांगता येत नाही. त्यामुळे ऑफिसर स्वतः
किंवा ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर स्वतः शिपायांना देखील आम्ही त्यावेळी मदत करायची. त्यांना उचला लागलं पाणी पाहिजे द्यायचं, आम्हाला लागलं पाणी त्यांनी द्यायचं. आणि हा प्रसंग जास्तीत जास्त इन्फंट्रीच्या अधिकाऱ्यांना आणि ह्यांना येतो. आणि आम्ही त्या आर्टलरीमध्ये असल्यामुळे आमचे 10 किलोमीटर 15 किलोमीटर असे रेंज असतात. त्या रेंजमुळे आम्हाला दुसऱ्या प्रकारचे प्रसंग आले. पण त्यांना जे फेस टू फेस प्रसंग आले म्हणजे इन्फंट्री आपल्यापुढे निश्चितपणे सुरुवात आहे आणि त्यांच्यामुळेच ते बाकी जे माहिती मिळत जाते पाठीमागं. आणि मग आर्टलरी इतर युनिट त्याला मदत करतात. मग सप्लाय असू दे, मेडिकल असू दे किंवा मग एरोप्लेन असू दे. आणि जर ह्याच्या असेल तर जहाजाच्या मार्फत त्यांना आम्हाला मदत मिळते. सर या दरम्यान मैत्री पण घट्ट होत असेल, त्या संदर्भातले काही आठवणी आहेत? नाही, लढाईच्या दरम्यान लढाईच्या वेळेला जितके आपले लोक असतात त्यांचे बाहेर रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना एकाच घरातले वाटतात. त्यामुळे इतकी एक दुसऱ्यांना बाहेर आल्यानंतर देखील अधिक प्रेम उफाळून येतं. आणि खरोखर आपल्यापुढं आम्हाला संधी मिळाली जनरल बिपिन रावत साहेबांच्या बरोबर, त्यानंतर जनरल मानेकशॉ साहेबांच्या 1971 नंतर विश्वेश्वर सिंग, जनरल विश्वेश्वर सिंगचे गोवा आणि महाराष्ट्र एरियाचे ते मुख्य होते. म्हणजे हे जे जुने किंवा आपले कमांडिंग ऑफिसर. इतकंच काय, मी रिटायर झाल्यानंतर 109 इन्फंट्री बटालियन TNचे कमांडिंग ऑफिसर आणि बेळगावच्या MLIचे व्हाईस कमांडंट कर्नल विजय सिंग गायकवाड हे इथं बाहेर भेटले. आणि इतकंच नाही तर त्यांनी ते 5 जिल्ह्यामध्ये त्यांना कुठेतरी एक अपॉइंटमेंट मिळाली होती. परंतु मी आणि माझ्यासारखे काही कॅप्टन वडिंगेकर म्हणून एक माझे मित्र होते, कॅप्टन जाधव म्हणून काही मित्र होते आणि असे बरेच BG पाटील असे सगळे आम्ही 5-6 जण होतो. त्यांना विनंती केली की तुम्ही मुंबईला किंवा इकडे जाण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात 35,000 माजी सैनिक आज आहेत आणि त्याचा एक कोणतरी आम्हाला इक्वलन टू कलेक्टर असा एक आम्हाला कर्नल कमांडर पाहिजे आणि तुम्ही रिटायर होता, तुम्ही यावं अशी विनंती केली. ॲट प्रेझेंट मी अगदी सोल्जर्सपासून मी त्याचा अध्यक्षपर्यंत मीच काम करत आहे. त्याचं नाव आहे एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर असोसिएशन. या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून मी काम केलं. पण कर्नल गायकवाड साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी चार्ज घेतला आणि त्याने घेतल्यानंतर कोल्हापूरमध्ये क्रांती घडून आली. आणि आज आपल्या गोष्टीला गारगोटीपासून इथे इकडे सगळीकडे जे ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या 60हून अधिक आमच्या संघटना कार्यरत आहे. आणि त्यामुळे अत्यंत प्रेमानं खेळीमेळीनं ह्या संघटना राहतात. आणि हे फक्त गायकवाड साहेब आणि आम्ही कॅप्टन म्हणजे त्यांचे म्हणजे हे सगळे आम्ही एकत्र जाऊन त्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आज संघटना खूप छान चाललेल्या आहेत, एक दुसऱ्यांना मदतीचे आहेत. हे याचं कारण फक्त इथं एका युनिटमध्ये आम्ही जर ते बॉर्डरवर नसलो तर दुसऱ्या युनिटमधनं एक दुसऱ्यांची ओळख झाली. कोण SP रेजिमेंटचा, कोण टँकर रेजिमेंटचा, कोण आर्टलरीचा, कोण इन्फंट्रीचा, हे सगळे आम्ही एकत्र येऊन युनिट चालवतो. त्यामुळे त्याचा एक खूप आनंद आम्ही घेतो आहे. निश्चितच सर, तुमच्या हातामध्ये पण मला एक फूल दिसतं, ह्याचा काही किस्सा आहे का? याचा किस्सा मी जरूर सांगेन, आपल्याला मुद्दाम सांगेन. फार कमी लोकांना माहिती आहे याचा. 1914 ते 1919 पहिलं महायुद्ध झालं. 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध झालं. आणि ह्या दोन्ही युद्धामध्ये आपण इंग्रजांचे नोकर होतो, त्यावेळी इंग्रजांचे अंडर होतो. त्यामुळे इंग्रज आपल्याला घेऊन जातील तिथं. मग रंगून असो, ब्रह्मादेश म्हणजे जितके देश किंवा इटली, अशा ह्या सगळ्या ज्या देशांना होत्या ते बरीचसे 8-10 नावं आहेत ती मी आता सांगत नाही. पण या सगळ्या देशामध्ये आम्हाला घेऊन जायचे. आणि आम्ही जरी त्यावेळी गेलो नसलो तर पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये तुमचे आणि आमचे जे पूर्वज होते ते त्या ठिकाणी लढायला गेले. जवळजवळ त्यावेळी 1 लाखाहूनही अधिक ती संख्या. इवन अमेरिकेमध्ये मी ज्यावेळी गेलो आणि त्यावेळी आमचे मॉन्युमेंट्स बघितले तर आमच्या भारतीयांचे बरेचसे चेहरे आम्हाला तिथं त्याला बघायला मिळाले. त्याचा मला आनंद आहे, कारण त्यांनी कुर्बान केले आहे आणि त्यांचे फोटो लागले. त्याच्याशिवाय हे जे या ठिकाणी जे लोक आलेले आहेत त्यांच्यावरती एक इंग्लंडच्या लोकांनी, काही लोकांनी याच्याविषयी खूप सैनिकांच्याविषयी आदर मिळाला. कारण 2 सैनिकांना आपल्या ब्रिटनच्या महाराणीकडून स्पेशल अवॉर्ड मिळाले होते. आणि त्यामुळे ते
त्या लोकांचं कौतुक करत होते. त्यामुळे तिथले ज्या लोक जे होते त्यांनी असं एक फूल तयार केलं. आता हे फूल का तयार केलं याच्या पाठीमागं आमचे 60,000 लोक, तुमचे आमचे जे पूर्वज तरी गेले होते लढायला त्यावेळेला, 60,000 लोक त्यांना परतही आणू शकले नाहीत. ते वारले तिथं आणि त्याच्यावर माती, ऊन, ढिगारा पडून अशा प्रकारची फुलं उगवून आली. डेड बॉडीज वरती उगवलेली ही फुलं याला पॉपी ग्रेव म्हणतो आपण. पॉपी ग्रेव, या पॉपी ग्रेवचं नाव ठेवलं इंग्लंडने. मी इंडियन एक्स सर्व्हिसेस लीगचा दिल्ली गव्हर्निंग काउन्सिलचा मेंबर होतो. त्यावेळी आम्हाला हे प्रेझेंट भेट म्हणून द्यायची. प्रेझेंट त्याला म्हणता येणार नाही, आठवण म्हणून त्यांनी देखील आमच्या लोकांना सलामी केलेली आहे. आणि म्हणून मी देखील आमचा कोणी सैनिक भेटेल हे मी खिशात ठेवतो नेहमी. आमच्या पूर्वजांना मी सलामी करतो आणि आमचे जे आपल्या सगळ्यांचे कोण पूर्वज असतील त्यांना मी सॅल्यूट मारायला होतो. तर अशा प्रकारची ह्या फुलाची कहाणी आहे. दिस इज कॉल्ड पॉपी ग्रेव. खरंच भारी, ग्रेटच सर ही स्टोरी आहे. रिटायर झाल्यानंतर सामाजिक कार्य म्हणा, जे की आता तुम्ही सांगितलं ते तर केलात, पण 1 रँक 1 पेन्शन या जी चालू होती त्यावेळी चळवळ म्हणा किंवा ते जे विचार चालू होते त्यावेळी तुम्ही पुढाकार घेतला होता, याबद्दल काय? 1 रँक 1 पेन्शन ही आमच्या अगोदरी काही ऑफिसर्सनीच चालू केली, काही अधिकाऱ्यांनी चालू केली, काही आमच्या ज्युनियर कमिशन ऑफिसरने चालू केले. पण माझ्या लक्षात ही ज्यावेळी गोष्ट आली 25, 30, 40, 35 वर्षापूर्वी, त्यावेळेला मी कर्नल R.D. निकम म्हणून साताऱ्याचे आहेत. त्यांनी बँक काढलेली आहे आणि त्यांच्याकडून मला इतक्या गोष्टी काही शिकायला मिळाल्या की दुसऱ्या महायुद्धात जे लोक झाले होते त्यांच्या बायकांना काहीच मिळत नव्हतं. त्यांनी तो मुद्दा उचलून धरला आणि तो मी कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्याचा अशासकीय सदस्य ज्यावेळी झालो आणि त्यावेळी कर्नल R.D. निकम साहेब हे साताऱ्याचे अशासकीय सदस्य झाले. त्यावेळी त्यांच्याकडून शिकून आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पॉईंट घेतले त्यांच्या पाठीमागं लागलो आणि त्यांना समजावून सांगून जरी त्यात कर्नल साहेब नाहीत पण त्यांचे शब्द घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे. आणि त्यापैकी मी आपल्याला सांगतो 300 रुपयांनी मुख्यमंत्री शरद पवार होते. 1 ऑक्टोबर 1989ला त्यांनी सुरुवात केली शरद पवार साहेबांनी ॲज अ चीफ मिनिस्टर. त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर तिथनं आम्ही मागं लागत राहिलो आणि शेवटी तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे आज अंथरुणावरून उठू शकत नाहीत, जे खाली झोपून आहेत, त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटही आज जी रक्कम देते ती 11,000 केलेली आहे. आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत शेवटचे त्यांच्याकडे विनंती आम्ही केली आहे, पाठवले आणि दे आर गेटिंग 11,000. ही एक फार आनंदाची गोष्ट आहे. लोक कमी वाचलेले आहेत पण जे वाचलेले आहेत ते निश्चितपणे एक ब्लेसिंग देत जात आहेत. एवढं निश्चितच सर. मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न विचारते. खूप वेळ घेतला तुमचा, पण इतक्या वेळात आम्हाला इतकी मौल्यवान माहिती मिळाली. कारण एखादं ठिकाण जाऊन बघायचं झालं तर म्हणजे 100 ठिकाणे एका पुस्तकात असतात असं म्हणतात, पण एवढ्या सगळ्या लढाई आणि एवढे अनुभव तुमच्या एका व्यक्तीमध्ये आहेत म्हणून हा वेळ घेतला. त्याबद्दल सॉरी की तुम्हाला इतक्या वेळ बसवलं. पण शेवटचा माझा हा प्रश्न आहे सर, की आत्ताची जी पिढी आहे जी देशसेवा करू इच्छिते किंवा सध्या करत आहे त्यांच्यासाठी छोटासा संदेश काय आहे? त्याच्यासाठी छोटासा संदेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ऑफिसर्स म्हणून फार कमी जात होते, परंतु आमची संघटना एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर असोसिएशन नावाची संघटना आहे. कर्नल गायकवाड त्याचे अध्यक्ष, मी उपाध्यक्ष आहे, संस्थापक उपाध्यक्ष आहे मी. तर यांच्या वतीनं आम्ही ठिकठिकाणी संघटनेनं सांगून ते प्रचार केला. तर त्याच्यातर्फत त्यावेळी ऑफिसर्स व्हायला सुरुवात झाली आणि गेल्या 10, 15, 12 वर्षापूर्वी 150 ऑफिसर्स झाले. म्हणजे हा एक रेकॉर्ड झाला. आणि मग आमच्या संघटनेने ठिकठिकाणी उत्सुक केलं आणि आज कोल्हापूर जिल्ह्यातून 400हून अधिक ऑफिसर्स आहेत. म्हणजे गॅजेटेड जे मिलिटरीमध्ये जावं, त्याच्याशिवाय फक्त ऑफिसर्स म्हणूनच न जावे, ही देखील कला आहे. गन चालवायची कला आहे, इतर कला आहेत, त्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे, स्किलनेस आहे, ॲक्टिवनेस आहे. अशा मुलांना देखील मिलिटरीमध्ये जाण्याचा मी सल्ला केलेला आहे. आणि तो सल्ला आता गव्हर्नमेंटने काढलेला आहे. ह्याचं अग्निवीरसाठी आमची मागणी अशी झालेली आहे, म्हणजे वाईट आहे असं मी म्हणणार नाही, चालू द्या, परंतु त्यांना 5 वर्षे करून त्यांना कमीत कमी एक्स सर्व्हिसमॅन म्हणून कन्सिडर करा, ही आमची मागणी होती. पण मी त्यांना एक फॅक्ट त्यावेळी सांगितलं होतं, मी महाराष्ट्र राज्याचा अशासकीय सदस्य होतो आणि एक्स सर्व्हिसमॅन
इंडियन एक्स सर्व्हिसमॅन लीगचा उपाध्यक्ष होतो. त्यावेळेला मी एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये मला हे आढळून आलं की आपले जे 15% ऑलरेडी रिझर्वेशन एक्स सर्व्हिसमॅनना आहे ते संपूर्ण भरलेले नाहीत. डाटा काढला होता त्यावेळेला मी आणि 5%च भरलेले आम्हाला मिळाले. मग आत्ता हे जे लोक येणार आहेत त्यांना कसं म्हणून गव्हर्नमेंटला विचारलं तर गव्हर्नमेंटने सांगितलं प्रत्येक स्टेटनी प्रॉमिस केलेलं आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये की त्यांनी 10% आपल्या लोकांना आम्ही सामावून करून घेऊ. आम्हाला आनंद वाटला, पण प्रत्यक्ष ज्यावेळी प्रॅक्टिकली ते येईल त्यावेळी खरा आनंद होणार आहे. आता जरी गव्हर्नमेंटनं आम्हाला प्रॉमिस केलं तरी ते प्रॉमिस पाळलं पाहिजे, कारण आमची आलेली पिढी जर असं सफर होत राहिली तर विल बी द ग्रेट सफरर. एवढंच मी म्हणेन. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा इतका छान वेळ दिलात आणि इतक्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, स्मार्ट मराठीला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.